बालविकास मंत्री अजिताई तटकरे यांचं मनापासून आभार मानतो की विधिमंडळाच्या सर्व सदस्यांकरता त्यांनी छावा या चित्रपटाचा शो ठेवला होता. त्यानंतर संभाजी महाराजांची ज्या पद्धतीनं हाल करून हत्या केल्या गेली हे पाहून तर आम्हाला आता शो सुटल्यानंतर काही सूचना असं झालं. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की इंटरव्हलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असं बोलले आणि त्यांनी सांगितलं की संभाजी महाराजांवर आजपर्यंत इतिहासकारांनी अन्यायच केला आणि ते खरं आहे. आजही संभाजी महाराजांच्या मरणोपरांत अनेक कादंबऱ्या, अनेक चित्रपट, अनेक कथानकं आजही अशी अस्तित्वात आहेत, यूट्यूबवर आहेत. यामध्ये संभाजी महाराजांच्या ज्या धर्मपत्नी आहेत येसूबाई साहेब आणि त्यांनी प्रामाणिकपणे संभाजीराजांसोबत शेवटपर्यंत साथ दिली. मात्र थोरातांची कमळा नावाचा चित्रपट अजूनही यूट्यूबवर दाखवला जातो आणि ज्यामध्ये कमळाला उचलून लग्नातून नेत असताना संभाजी महाराज असं एक म्हणजे विकृत चित्रपट म्हणता येईल तसं अजूनही आहे. राम गणेश गडकरी यांचा राजसन्यास महाराष्ट्र भाषा दिनाला, राज्य भाषा दिनाला मोठ्या प्रमाणात विकला गेल्याचं कळतंय 180 रुपयात आणि महाराष्ट्र शासनानंच तो 1991 साली त्याची प्रत छापली होती. आमचं म्हणणं असं आहे की विकिपीडियावरचा मजकूर जसा तात्काळ हटवण्यात आला पण तो अर्ध्यात हटला, अजून अर्धा बाकी आहे. आज छावा चित्रपटाच्या नंतर अनेक तरुण मुलं संशोधन करायला लागलीत की नेमके संभाजी महाराजांचा हा चित्रपट काल्पनिक आहे की वास्तवाला धरून आहे. इतके हाल करून औरंगजेबानं जे मारलं हे वास्तव आहे की संभाजी महाराजांची संगमेश्वराची कैद हे 3 फेब्रुवारी 1689ला, संभाजी महाराजांना पेडगावला आणलं गेलं बहादूरगडावर ते 15 फेब्रुवारी 1689ला आणि त्यांची हत्या क्रूरपणे केल्या गेली 11 मार्च 1689ला. म्हणजे 40 दिवस विना अन्न पाण्याचं हाल करून औरंगजेबाने मारलं. त्यामुळं हा चित्रपट पाहणाऱ्याला सुन्न करतोच. पण आजही औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारी लोक सुद्धा ज्या पद्धतीने औरंगजेब एक कुशल प्रशासक होता असं म्हणतात त्यावेळेस आम्हाला लाज वाटते की अशा प्रकारची सुद्धा लोकांनी त्या औरंगजेबाचं समर्थन करावं. तुम्ही चित्रपट बघा, त्या औरंगजेब सांगतोय किमोश ठेवताना ज्यावेळेस बुरानपूर त्याचं बेचिराग होतं त्या बेचिराग बुरानपुरात तो त्याच्या डोक्यावरचा मुकुट ठेवताना तो म्हणतो की या सत्तेसाठी आम्ही आमच्या भावाला मारून त्याचं मस्तक शहाजहानला पाठवलं होतं आणि शहाजहानला कैद केलं होतं, म्हणजे स्वतःच्या वडिलाला. म्हणजे तख्तासाठी रक्तावर उलटणारा औरंगजेब जर एखाद्याला उत्तम प्रशासक वाटत असेल, कुशल प्रशासक वाटत असेल आणि तो व्यक्ती विधिमंडळाचा सदस्य असेल, हे पण मला असं वाटतं लाजिरवाणं आहे. कायमचं निलंबन अशा लोकांचं झालं पाहिजे. विधिमंडळात राहण्याचा त्यांना अधिकार नाही. आज छत्रपती संभाजीराजांची शौर्यगाथा पाहताना प्रत्येकाचा ऊर भरून आलाय, प्रत्येकाचे डोळे पाणावले. त्यामुळे संभाजी महाराजांचा हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा आणि फक्त शेवटी भावनिक न होता संभाजी महाराजांवर जे काही विकृत लिखाण आजही अस्तित्वात आहे ते हद्दपार करण्याकरता विधिमंडळ सदस्यांनी सुद्धा सहकार्य करावं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यांनी सांगितलं की हो, राजसन्यास सारख्या नाटकांवर आम्ही बॅन करू. तर तुम्ही असं म्हणालात की आता अबू आझमी यांचं कायमचं निलंबन केलं जावं, तुम्ही तशा पद्धतीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहात? करणार आहे. त्यांना फक्त सभागृहाचं कामकाज संपेपर्यंतचं निलंबन न होता त्यांच्यावर राहुल सोलापूरकर ज्यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केलं त्याच्यावर आणि प्रशांत कोरटकर ज्यांनी राजमाता जिजाऊ साहेबांबद्दल अपशब्द वापरले अशा लोकांवर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये सडवलं पाहिजे, ही मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार. अबू आझमी यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर जशी तात्काळ कारवाई झाली तशी सोलापूरकर किंवा मग कोरटकर यांच्यावर झालेली नाहीये, मग सरकार दुजाभाव करते का कारवाई? कोरटकरांच्या कारवाई संदर्भात मगा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत निवेदन देताना सांगितलं की कोरटकरनी कोल्हापूर सत्र न्यायालयातून जामीन मिळवला आणि सरकार त्याला जामीन मिळू नये किंवा कठोर शिक्षा व्हावी त्याकरता उच्च न्यायालयात गेलेला आहे. राहिला कोरटकरांचा प्रश्न, तर कोरटकरवर सुद्धा त्याचा मोबाईल जप्त आहे, गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय. पण आम्हाला विश्वास आहे की जर ते गुन्हा दाखल होत नसेल किंवा झाला नसेल तरी सोलापूरकरची सारखी प्रवृत्ती आणि कोरटकर ही सुटणार नाहीत. महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला शिरसावंद्य मानणारे तरुण यांचं तोंड काळं करतील असा विश्वास मला आहे. जर कायद्यानं त्यांना समजत नसेल तर मग त्यांचं थोबाळ काळं केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी या स्क्रीनिंगला पाठ फिरवल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आले नाहीत. रायगड पालकमंत्रीपदाचा वाद यासाठी निमित्त ठरलाय. स्वतः एकनाथ शिंदे पण स्क्रीनिंगला आले नाही. काही शिंदे साहेबांनी बडा नेता या अंबादास दानवे साहेब होते. एकनाथ शिंदे गटाची शिवसेना
आशिष जयस्वाल सोडता दुसरं कोणताही नेता दिसला नाही. असं आहे की ते का त्यांनी चित्रपट बघितला असेल कदाचित, पण मला त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी जसं सांगितलं की त्यांनी तो चित्रपट बघितलाय, त्यामुळे कदाचित आले नसतील. पण असं कुठलं राजकीय कारण त्याला नव्हतं. आज सर्व पक्षीय लोक होते, मला एक काँग्रेसचे मित्र पण होते त्या ठिकाणी. त्याच्यामुळे असं त्याला कृपा करून आजच्या कार्यक्रमाला तुम्ही राजकीय प्रश्न घेऊन या. कार्यक्रमाची चर्चा अजून रंगू लागलेली आहे. म्हणजे आपल्यासह अनेक सदस्य असे आहे की ज्यांनी हा चित्रपट पाहिलेला आहे, मात्र जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आणि सगळे बडे नेते या ठिकाणी आलेले आहेत अशा वेळी एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरते. त्यांनी चित्रपट बघितला असावा. संभाजी राजेंचा एक डायलॉग आहे पिक्चरमध्ये, हाऊस रायगड ट्रीटिंग यू. तर असंच काहीचा प्रश्न त्यांना सुद्धा पडला असं आपल्याला वाटतं का? त्यांना उत्तर असं आहे, हम नमक है महाराज. फिल्म देखी आप लोगों ने, क्या कहेंगे? छत्रपति सर आपने फिल्म देखी है, क्या कहेंगे फिल्म के बारे में? छत्रपति संभाजी महाराज की यशोगाथा, जिस प्रकार उतेकर जी ने छावा मूवी के थोड़ा कट करा क्या तो चित्रपट इमोशनल डायलॉग विचारा. सर आज आपने छावा चित्रपट अभी देखा है, क्या एक डायलॉग है जो आपके दिमाग में है? मुझे छावा में सबसे बढ़िया पार्ट लगा वो विकी कौशल, जिन्होंने छत्रपति संभाजी महाराज की भूमिका निभाई और उनके साथ कवि कलश की जो भूमिका थी. औरंगजेब को वो कहते हैं कि हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, जंजीर में जखड़ा राजा मेरा हम तुम सब पे भारी है. ये जो डायलॉग है ये काफ़ी कुछ कहती है कि छत्रपति संभाजी महाराज को जिस तरीके से बहादुर ये मुकर्रब खान ने गिरफ्तार किया और उसके बाद 150 की फौज को लेकर पूरी मुगल सल्तनत पे अकेले छत्रपति संभाजी महाराज भारी गिरे. छत्रपति संभाजी महाराज की यशोगाथा देश की धरोहर है. अब पूरा देश छावा के माध्यम से छत्रपति संभाजी महाराज के इतिहास को पढ़ रहा है. आज अगर आपने मूवी देखी होगी कि जिस तरीके से औरंगजेब ने उनको आखिरी वक्त तक यातनाएं दी, वो मूवी देखकर कोई भी उसकी फीलिंग्स जो होगी वो तो पूरी तरीके से, यानी हम सोच भी नहीं सकते कि इस तरीके से कोई हाल करके मार सकता है. छत्रपति संभाजी महाराज को गिरफ्तार किया गया था 3 फरवरी 1690 में. छत्रपति संभाजी महाराज की आंखें निकाली गई थी बहादुरगढ़ पर 15 फरवरी को. संभाजी महाराज का देहांत हुआ था 11 मार्च 1690 और वो स्थल था जहाँ पकड़े गए वो भी संगमेश्वर है, और वड़ुतुड़ापुर जहाँ उनको मारा गया वहाँ पे भी संगमेश्वर का मंदिर है. तो ये बहुत बड़ी हिस्ट्री है. और मुझे ये कहने को मैं ये कह सकता हूँ कि 2.5 घंटों के अंदर सिर्फ 2-3 लड़ाइयाँ दिखाई गई उनकी, बुरहानपुर की, एक जालना की, एक नासिक की, लेकिन 140 लड़ाई वो लड़े थे और एक भी लड़ाई में पराजित न होने वाला राजा, ऐसी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में उनके बारे में नोंद है. उन्होंने 4 ग्रंथों का भी लिखान किया था जो सिनेमा में दिखाए नहीं गए. पहला था बुधभूषण, दूसरा वेदनायिका, तीसरा नखशिखांत और चौथा 7 शतक. ये 4 ग्रंथ लिखे थे. 17 भाषा उन्हें आती थी. अब रायगढ़ पे जब थॉमस निकल्स के साथ वो, या फिर हेनरी ऑक्जेंडर होगा, वो जब पूछते अंग्रेजी में सवाल, इसका मतलब यह है कि वो अंग्रेजी जानते थे, वो संस्कृत जानते थे, वो ब्रज भाषा जानते थे, वो पाली भाषा भी जानते थे, मराठी भाषा भी जानते थे. और छंदोगामात्य ये खिताब उन्होंने कवि कलश को दिया था. छंदोगामात्य यानी छंद का निर्माण करने वाला तत्कालीन कवि. तो उसका एक आखिरी जो संभाजी महाराज को जब गिरफ्तार करके उनकी आंखें निकाली गई थी, तब छंदोगामात्य का जो काव्य था कि यावन रावण की सभा शंभु बंध्यो बजरंग, लहू लखत सिंदूर सम खूब खेले और रणरंग, राजन तुम हो सांच खरे क्या खूब लड़े हो जंग, तब तुव तेज निहारी के तखत त्यजो औरंग. यानी आपके शौर्य को देखकर औरंगजेब बादशाह घुटने टेकते हुए जमीन पे बैठा था. ऐसी कोई बहुत सारी घटनाएं जो संभाजी महाराज के जीवन से कनेक्टेड है वो मूवी में दिखाई नहीं गई.
2.5 घंटों में एक पार्ट संभाजी महाराज का बताया गया है। मैं महाराष्ट्र शासन से विनती करने वाला हूं इस पूरे सेशन में कि छत्रपति संभाजी महाराज पे ऐसी कोई किताब आए या पूरे पाठ्य पुस्तक में पहली से लेके CBSE तक छत्रपति संभाजी महाराज ने कितने ग्रंथ लिखे थे, कितनी लड़ाई लड़ी थी, उन्होंने किन किन लोगों ने तकलीफ दी और उनका देहांत कैसा हुआ था, स्वराज के लिए उन्होंने अपने प्राण कैसे न्यौछावर किए थे, सभी बातों को मैं ज़रूर महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत दादा और शिंदे साहब से लेटर द्वारा मांग करूँगा। आपने कहा कि ऐसे कई सारे बहुत से पिक्चर से या किताबें हैं, अबू आजमी भी कह रहे हैं कि उन्होंने किताबों में ऐसा पढ़ा है इसलिए उन्होंने ऐसा बोला। तो इसके ऊपर बात बैन करने की भी आप मांग कर रहे हो और अबू आजमी पर जो कार्रवाई हो नाकाफी है, ऐसा आपका कहना, आपका क्या कहना है? अबू आजमी साहब ने जो किताबें पढ़ी, मुझे लगता है वो औरंगजेब के प्यार में काफ़ी मशगूल है। औरंगजेब के बारे में बताते उन्होंने कहा था औरंगजेब रहमतुल्लाह अलैह है। अब रहमतुल्लाह अलैह किसे कहा जाता है? जो रहमत करता है। और ख़ुद औरंगजेब ने उसके भाई दारा शुको को जहर दे के मारा था, तो ये रहम नहीं हो सकता। खुद उसके पिताजी शाहजहां को उसने गिरफ्त में डाला था, उनके माता को गिरफ्त में डाला था। और ऐसा अबू आजमी का अगर आदर्श बनता होगा तो खाली सेशन होने तक निलंबन, मुझे लगता है इससे ज़्यादा सज़ा मिले और पूरा निलंबन उनका हो, ये मांग मैं कर रहा हूँ। क्योंकि औरंगजेब का समर्थन करने वाला इंसान महाराष्ट्र के भूमि को अपमानित करता है। औरंगजेब का कोई समर्थन नहीं कर सकता, हमारी भूमिका स्पष्ट है। और दूसरी बात, छत्रपति संभाजी महाराज पे जितने सीरियल, जितने उपन्यास बने हैं वो सभी बैन किए जाए। उसमें से उपन्यास का नाम है राज संन्यास, जो राम गणेश गडकरी ने लिखी थी और जिसमें छत्रपति संभाजी महाराज और तुलसा नाम के एक व्यक्ति को डाला गया था। और संभाजी महाराज शराब पीते हैं, संभाजी महाराज जिस तरीके से कत्ल करते हैं और संभाजी महाराज का पूरा चित्रण बहुत ही बुरी तरीके से उसमें बताया गया। 180 रुपये में वो किताब आज भी गवर्नमेंट प्रिंटिंग प्रेस में बिक्री के लिए है। मैंने खुद आज मुख्यमंत्री देवेंद्र जी से उस पर बात की और उन्होंने भी आश्वासन दिलाया कि जल्द से जल्द इस किताब पे बैन लगेगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।